मुळामध्ये दादांनी या शहरातले जे कोण कार्यकर्ते आहेत सगळे दादांनी घडवलेले आहेत. टॉप टू बॉटम जे काही आहेत ते. त्यामध्ये अशा प्रकारचा दादांना एकेरी शब्दात त्यांचा उल्लेख करणं म्हणजे महेशदादा लांडगे हे भोसरीचे आमदार आहेत आणि ते नेहमी म्हणायचे मी पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट. मग ते यावेळेस त्यांचं पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट ते विसरले होते. त्यांनी त्यांचा प्रचंड एकेरी भाषेत उल्लेख केला, खिल्ली उडवली, जिव्हारी लागल असं बोलले. बरं ते बोलले तर बोलले. त्याचबरोबर त्यांचे बंधू आहेत ज्यांनी चिखलीमध्ये एक सभा चालू होती, त्याचे मी तुम्हाला व्हिडिओचे व्हिज्युअल्स देते. त्यामध्ये त्यांचा भाऊ जो आहे कार्तिक लांडगे हे सुद्धा अरे-तुरे बोलले. मग तुम्ही आमदार आहात, तुम्हाला आम्ही बोललं, तर तुमचे कार्यकर्ते लगेच चिडणार किंवा तुम्ही ट्रोल गँग आमच्या अंगावर सोडणार आणि तुमचे बंधू सुद्धा अरे-तुरे बोलतात. म्हणजे तुमचं काय कर्तृत्व आहे मला नाही माहिती. परंतु ते सुद्धा असे चुकीचे बोललेत आणि हे असे चुकीचे बोलणारी जी माणसं आहेत, दादांना म्हणजे दादा जोपर्यंत होते, तोपर्यंत दादांनी प्रचंड काम या शहरासाठी केलं होतं. महेशदादा लांडगेंची जी काही सुरुवात आहे ती अजितदादा पवारांपासून आहे. म्हणजे जिथे वाल्याचा वाल्मिकी तुम्हाला केलं गेलं आणि मग तुम्ही अशा प्रकारचं सगळं विसरून तुम्ही जी काही टीका करत होतात, हे शहर माझं आहे, माझं आहे, माझं आहे, आमचं आहे, आमचं आहे, पिंपरी चिंचवडकरांचं आहे. अरे मग बाबांनो, तुम्हाला या शहरामध्ये मोठं करताना ज्या व्यक्तीने तुम्हाला हात दिला होता, आधार दिला होता, त्याचा इतक्या लवकर तुम्हाला विसर पडला का? जर अजितदादा पवारांचं या शहरामध्ये आले नसते, त्यांनी जर का या शहरामध्ये एम-आय-डी-सी असेल किंवा तळेगावमधली एम-आय-डी-सी असेल, चाकणची एम-आय-डी-सी असेल, रांजणगावची एम-आय-डी-सी असेल, त्याचबरोबर हिंजवडीचं आय-टी पार्क असेल, या सगळ्या सुविधा किंवा या शहरातले रस्ते मोठे केले नसते, हे सगळं केलं नसतं, तर आपण आता कुठे असतो याचं पण आपल्याला भान असणं फार गरजेचं होतं. असो, परंतु दादांच्यासाठी काल जे महेश दादा बोलले की मी त्यांची माफी मागतो. तर मला त्यांना प्रतिप्रश्न माझा असा आहे त्यांच्यासाठी की ज्यावेळेस तुम्ही बोललात महेश दादा, ज्यावेळेस आपण अजितदादांवरती टीका केली होती, ती टीका तुमचं म्हणणं आहे की माणूस मेला की वैर संपतं. तर ते तुमचे वैरी कधीच नव्हते. कारण ते वैरी जर असते तर तुम्हाला 2014ला स्टँडिंग चेअरमन केलं नसतं. चेअरमनशिप असताना तुम्ही काय अपक्ष आमदारकी तुम्ही लढवली होती. तुम्हाला पक्षातनं पण काढलं नव्हतं दादांनी आणि 2017ला तुम्ही त्यांना सोडलं पण होतं. तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी तुमची कधी काय म्हणतात बदनामी केली नाही किंवा तुम्हाला वाईट बोलले नव्हते ते. तुम्ही सुरुवात केली त्यामुळं त्यांनी तर तुमचं मला तर दादांचं अजितदादांचं एक